Hey guys, welcome back. In this video, we are going to discuss what is the spread and let's come on the chart. मराठी बोल आपलं काय इंग्लिश जमत नाही. बघा स्प्रेड काय असतंय एकदम सिंपल साध्या भाषेमध्ये ब्रोकरेज, साध्या सोप्या भाषेत ब्रोकरेज. बरं बाबा ब्रोकरेज, पण कसं काय ब्रोकरेज? आता बघा इथं दोन लाईन दिसत असतील तुम्हाला, एक आहे रेड एक आहे व्हाईट. मग याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, जे अंतर आहे त्याला म्हणायचं स्प्रेड. पण कसं बघा, आता सपोज करा तुम्हाला बायची एंट्री घ्यायची इथं, मार्केटवर चाला इथं, बायची एंट्री इथं घेतली की तुमची एंट्री लागणार या लाईनला, रेड लाईनला. एकदम सिंपल. बाय साईडला समजलं. मग मला सांगा, तुम्ही इथं ट्रेड टाकलाय, सपोज करा एक स्टँडर्ड लॉट टाकला तुम्ही, एक स्टँडर्ड लॉट तुम्ही इथं टाकला आहे, तर किती आहे 716 आणि 734. म्हणजे इथं जवळजवळ कितीचा डिफरन्स आहे अंदाजे धरा, अप्रॉक्सिमेटली 20चा डिफरन्स आहे. कितीचा? 20चा. म्हणजे एक स्टँडर्ड लॉट मारला की तुमची एंट्री किती मायनस पडणार? $2. समजलं का तुम्हाला? $2. मग हा काय झाला? ब्रोकरचा चार्ज झाला. ओके. म्हणजे कसं, तुम्ही बाय जर या लाईनला केला तर तुमची लागणार एंट्री वरती. मग तुमचा ट्रेड प्रॉफिट मध्ये कधी येणार? ज्यावेळेस मार्केट या लाईनच्या वरती जाईल त्यावेळेस तुमचा ट्रेड प्रॉफिट मध्ये येणार. याला काय म्हणायचं? ब्रोकरेज. ओके. म्हणजे एक स्टँडर्ड लॉट मारला जवळजवळ $2 तुम्हाला इथं ब्रोकरेज पे करावं लागतं, त्याला म्हणायचं स्प्रेड फॉरेक्स मध्ये. सेम बघा, आता येऊया आपल्या इंडायसेसला. इथं बघा चार्ट आता ओपन करतो, 5 मिनिटाचा चार्ट ओपन करू, सगळ्या ग्रेड घालू, 2 मिनिटाचा किरकोळ व्हिडिओ. आता इथं लाईन दाखवत नाही. याला काय करायचं? प्रॉपर्टीज मध्ये जायचं. प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर इथे काय म्हणतंय? शो आस्क प्राइस. याला ओके म्हणायचं. बघा इथं आता इथं कितीचा स्प्रेड चालू आहे? जवळजवळ 2चा स्प्रेड चालू आहे. बघा प्राइस कितीला आहे? 1825 आणि दुसरी कितीला आहे? 1827 ला. म्हणजे 2 पॉईंटचा स्प्रेड चालू आहे. म्हणजे एक स्टँडर्ड लॉट मारला की किती डॉलर तुमचे मायनस पडणार? $2 मायनस पडणार. ओके. आणि याच्यानंतर दुसरा कोणताही चार्ज नाहीये. ओके. एकदम सिंपल स्प्रेड हे गणित होतं, म्हणजेच ब्रोकरेज, एक प्रकारचं ब्रोकरेज. अजून एक चार्ज असतो, तो असतो स्वॅप. बरोबर बाबांनो, हे स्वॅप काय असतो? ओव्हरनाईट पोझिशन होल्डिंग करून घेऊन गेला तर तो लागतो तो स्वॅप. तो असतोय किरकोळ ब्रोकरनुसार डिफरंट राहतो. आपण जो ब्रोकर वापरतोय त्याला स्वॅप नाही. आपण कोणता ब्रोकर वापरतो? एक्सएम. पण ते काय मॅटर झाला माहिती का? एक्सएम, एक्सएनएस, फिनिक्स कोण चांगला आहे असा मुद्दा झाला तुमच्या मनात. एक्सएनएस, एक्सएम, फिनिक्स. मी म्हणतो कोणता पण यूज करा, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याने ब्रोकर एकदम बेस्ट आहेत. एक्सएनएस मध्ये मॅटर काय तुम्हाला सांगतो, सपोर्ट सिस्टम एवढं भंगार छाप आहे यांचं, काय रिप्लाय देत नाहीत. डिपॉझिटचा प्रॉब्लेम झाला काय रिप्लाय नाही, विड्रॉलचा प्रॉब्लेम झाला काय रिप्लाय नाही. सगळ्यात भंगार छाप सपोर्ट सिस्टम एक्सएनएस आहे. मला पर्सनली आवडत नाही. तर तुमच्या एखाद्या लय प्रेम असेल बिनधास्त यूज करा, नाव ठेवत नाही, तर सांगतोय एक्सपिरियन्स केली गोष्ट. एक्सएम मध्ये फुल सपोर्ट, फिनिक्स मध्ये फुल सपोर्ट. दोन्हीकडे माझे अकाउंट आहेत, दोन्ही अकाउंटला माझ्या बॅलन्स पण आहे. लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. ज्यांना जे पाहिजे त्यांनी ते ओपन करून घ्या, मला आयडी पाठवा. आपल्या फ्रीच्या लर्निंग ग्रुपला जॉईन व्हा, जिथं तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आणि आपल्या जे पीडीएफ जे येतात ते सगळ्या आपल्या फ्रीच्या ग्रुपवरती तुम्हाला भेटत असतात. बिनधास्त शिकायचं, नो टेन्शन राहायचं. ओके. एक्सएम मध्ये भेटतोय 100% बोनस. एक्सएम मध्ये डिपॉझिटचा 100% बोनस तुम्हाला भेटतो. $50 डिपॉझिट केले, $50 ब्रोकर मध्ये खावा माझ्यातर्फे, करा ट्रेडिंग, बिनधास्त ट्रेडिंग करायची. 100% बोनस आला सध्याला, डिपॉझिट करायचं आहे, करू शकता. फिनिक्सचा इंटरफेस एकदम जबरदस्त. असं इंटरफेस बघितलं की वा 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 असं वाटतंय फिनिक्सचा इंटरफेस बघितलं. म्हणून फिनिक्सचं पण अकाउंट आपल्याकडे. एक्सएमचा आहे, एक्सएनएस यूज करायचं असेल. एक्सएनएस मध्ये थोडा स्प्रेड कमी आहे, बाकीच्या ह्याच्यापेक्षा एक्सएनएस मध्ये स्प्रेड कमी आहे. पण जिथं सपोर्ट सिस्टम नाही ना, तिथं माझ्या हिशोबानं काय सुद्धा गोष्ट कामाची नाही. ज्याचं प्रेम आहे त्यांनी तिथं जाऊन बसायचं. ज्याला एक्सएम आवडते एक्सएम, ज्यांना फिनिक्स आवडते त्यांनी फिनिक्स, ज्यांना एक्सएनएस त्यांनी एक्सएनएस. ओके. सगळ्या लिंक दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये. ज्यांना जे अकाउंट ओपन करायचं ओपन करा, मला आयडी पाठवा, मी लर्निंग ग्रुपला ऍड करतो. आपली सेकंड बॅच चालू झालेली आहे. म्हणजे ऍडमिशन चालू झाले आहेत. नेक्स्ट वीक मध्ये बॅच होणार आहे. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी पण जॉईन होऊ शकता. माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्यात एंडिंगला दिला आहे. तुमचे सगळे क्वेश्चन व्हॉट्सअप वरती घेऊन या. टेक्निकलची प्लेलिस्ट पहा, म्हणजे ब्रोकरचे प्रॉब्लेम मिळून जातील. हा, भरपूर लोक म्हणजे याच्यामध्ये ऍड कसं करायचं बघा. इथं राईट क्लिक मारायची, सिम्बॉल मारायचं. सिम्बॉल म्हणल्यावरती इथं US100 सर्च करायचं. हो, तुम्ही सर्च करत नाही, US100 हे बघा आहे का ना, US100 इंडेक्स कॅच. हे कुठं आहे? एक्सएम मध्ये. ही जर गोष्ट एक्सएनएस ला बघायची असेल, एक्सएनएस ला काय सर्च करणार? US टेक इंडेक्स. पण भावानो, जर US100 ला ट्रेड करायचे असतील तर एक्सएनएस ला करू नका. एक्सएनएस ला करू नका, कारण तिथं स्प्रेड आहे 7चा. समजतंय का? एक स्टँडर्ड लॉट मारला की $7 तुमच्या मायनस मध्ये जाणार. ओके. त्याच्यामुळं ब्रोकर एक्सएम किंवा फिनिक्स वापरा. स्प्रेडच नाही म्हणतो मी. 1 पॉईंटचा कुठं स्प्रेड असतो काय? 1 पॉईंटचा स्प्रेड आहे एक्सएमला संध्याकाळी 8 नंतर. फिनिक्सला सुद्धा 1 पॉईंटचा स्प्रेड आहे का? ओके.
तर सगळे लिंक दिल्या डिस्क्रिप्शन मध्ये. अजून तुम्हाला काय व्हिडिओ पाहिजेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.